महायुतीचे सर्व 15 उमेदवार फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। 15 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या जागेसाठी 10 जण इच्छुक आहेत। राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब मात्र झालेला नाहीये। उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून 8 आमदारांच्या सह्या घेतलेल्या आहेत। लोकशाही मराठीला सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। महायुतीचे सर्व उमेदवार 15 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या जागेसाठी 10 जण इच्छुक आहेत। राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावावरती मात्र शिक्कामोर्तब झालेला नाहीये। सध्या राज्यसभेसाठी पार्थ पवार, समीर भुजबळ, आनंद परांजपे, इद्रिस नायकवाडी, नवाब मलिक, बाबा सिद्दीकी यांच्यासह आणखी 3 जण इच्छुक असल्याचं समजतंय। तर महायुतीचे सर्व उमेदवार हे 15 फेब्रुवारीला अर्ज भरणार आहेत। 10 इच्छुक असल्याचं समजतंय। राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावावरती मात्र अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। उमेदवारी अर्जावरती सूचक म्हणून 8 आमदारांच्या सह्या घेण्यात आलेल्या आहेत। लोकशाही मराठीला सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे। महायुतीचे सर्व उमेदवार एकत्रितपणे 15 फेब्रुवारीला अर्ज भरणार आहेत। राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या उमेदवाराच्या नावावरती आजही शिक्कामोर्तब झाला नाहीये। ज्योत्स्ना गंगणे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ज्योत्स्ना, महत्त्वाची अपडेट, 15 फेब्रुवारीला महायुतीचे सगळे उमेदवार अर्ज भरतील, मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार अजून निश्चित झाले नाहीयेत। तृप्ती, अगदी बरोबर आहे। महायुतीचे सर्व उमेदवार म्हणजे अशोक चव्हाण यांनी जेव्हा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे, त्यानंतर महायुतीमध्ये कोणकोणते उमेदवार राज्यसभेसाठी असणार आहे या संदर्भातली आता पुन्हा नव्याने चर्चा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडे एकच सीट असल्यामुळे राष्ट्रवादीचा नेमका कोणता उमेदवार आता राज्यसभेसाठी पाठवण्यात येणार आहे याच संदर्भात आज अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरती एक बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये 8 अर्ज जे आहेत ते आलेले आहेत, ज्याच्यामध्ये अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार, समीर भुजबळ, आनंद परांजपे, अविनाश अधिक, इद्रिस नायकवाडी, नवाब मलिक आणि बाबा सिद्दीकी यांची नावं, त्याचबरोबर आणखीन 3 जण उत्सुक असल्याचं जे आहे ते पाहायला माहिती मिळाली। आणखीन 3 जण उत्सुक आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीकडून कोणता नेता दिला जाईल, त्याचबरोबर भाजपकडनं कोणते नेते दिले जाईल या संदर्भातली चर्चा जी आहे ती अद्याप त्याच्यावरती फायनल निर्णय झालेला नाहीये। त्याच्यावरती फक्त चर्चा करण्यात आली आहे। त्यामुळे महायुतीमध्ये एक मात्र निर्णय कन्फर्म आहे की महायुतीचे जे काही उमेदवार असतील 3 ते सगळे एकत्रच मिळून जे आहे ते 15 फेब्रुवारीला अर्ज दाखल करतील। उमेदवार निश्चित करण्यासाठी एकच दिवस शिल्लक राहिलेला आहे। उद्या तरी हे उमेदवार निश्चित होतील अशी अपेक्षा करूया। धन्यवाद ज्योत्स्ना या संपूर्ण माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।